छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी आता तातडीची बैठक बोलावली आहे। थोड्याच वेळात ही बैठक सुरू होते वर्षा निवासस्थानी। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, पालकमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री, नेव्हीचे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। त्यासोबतच रश्मी शुक्ला देखील तिकडे दाखल झालेले आहेत। ते वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील तिकडे पोहोचतात। बैठकीत मुख्यमंत्री घटनेची संपूर्णपणे माहिती घेणार आहेत। अभिषेक मुठा ताजे अपडेट देतील। अभिषेक, या बैठकीचा बद्दल अधिक काय तपशील मिळतोय? कोण कोण दाखल झालंय? नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा आहे तो त्या कोसळल्या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं ही बैठक बोलवण्यात आलेली आहे। ही बैठक ऑनलाईन असणार आहे, मात्र काही अधिकारी वर्ग जो आहे तो इथं आपल्याला दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। मी सध्याला वर्षा बंगल्याच्या बाहेर आहे आणि वर्षा बंगल्याच्या बाहेर जर का बघायचं तर आपल्याला सध्याला एक काही घडामोडी जी आहेत त्या घडताना आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत। ज्या डीजी आहेत रश्मी शुक्ला, त्या देखील आत्ताच थोड्याच वेळापूर्वी इथं दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील वर्षा बंगल्यावर उपस्थित आहेत। सोबतच काही नौदलाचे वरिष्ठ अधिकारी असतील किंवा मग राज्याचे मुख्य सचिव असतील, हे देखील आपल्याला या बैठकीसाठी दाखल होताना पाहायला मिळणार आहे। साधारणपणे 10:30 वाजता ही बैठक सांगण्यात आलेली होती, मात्र नियोजित वेळेपेक्षा काही उशिरानं ही बैठक जी आहे ती आपल्याला सुरू होताना पाहायला मिळू शकते। यामध्ये प्रामुख्याने जर का पाहायचं तर नेमका हा पुतळा कोसळला कसा, एकूण याची नेमकी कारणं काय आहेत, सोबतच आज जो सगळा प्रसंग घडलेला आहे त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा देखील कुठेतरी प्रश्न जो आहे तो आपल्याला उपस्थित होताना पाहायला मिळू शकतो। आपण इथं बघू शकतो आहे की आत्ताच रवींद्र चव्हाण यांची माफ करा दीपक केसरकर यांची गाडी जी आहे, पालकमंत्री आहेत, ते इथं आपल्याला आता दाखल होताना पाहायला मिळतात। ते देखील या बैठकीसाठी उपस्थित राहणार होते। नेमकं पाहायचं तर एकूण नेमकी कारणं काय आहेत, हे हा जो पुतळा कोसळला आहे त्याची, सोबतच कायदा आणि सुव्यवस्थेचा जो प्रश्न आहे तो देखील निर्माण झाला आहे आणि या सगळ्याच संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळू शकते। एकूणच या चर्चेच्या नंतर काय एकूण राज्य सरकारकडनं भूमिका घेतली जात आहे हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। अभिषेक, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।